नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल 5 वाजल्यानंतर गोवर्धनवाडी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केलं आणि या सल्लामसलतीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडायचा आणि शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षात जायचा निर्णय जाहीर केला. या निर्णय घेण्याची नंतर उलटसुलट चर्चा तर होणारच, त्या होतच आहे. परत ओमराजेंना ट्रोल करण्यात येत आहे. शेवटी प्रत्येकाला आपण काय करायचं त्याचा प्रश्न असतो. मनोमनी आपल्या मतदारसंघासाठी भरीव असा विकास निधी मिळत नाही. त्यामुळं या मतदारांनी गेली एकदा आमदारकी आणि 2दा खासदारकीला निवडून दिलं, त्यांची कामं होत नाही. जिल्ह्याच्या विकासालाही काही मदत होत नाही. आणि यामुळं आपल्याला पक्ष सोडायचा निर्णय घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं. याच्याबरोबरच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत जे बोलणं झालं, त्या पिताश्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याच्या निकालासंदर्भात पण चर्चा झाल्याचं सांगितलं आणि अमित शहा यांनी CBI या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितलेलं आहे. आणि या सर्व बाबींमुळं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा बाण हातात घेण्याचा निर्णय घेतला. गेली 4 ते 5 दिवस सतत ओमप्रकाश राजे निंबाळकर काय निर्णय घेतात, जातात की तेथेच राहतात, अशा तळ्यात मळ्यात मनस्थिती कदाचित ओमप्रकाश राजे निंबाळकर पण असतील आणि जनता त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष पण होता, हे मात्र नक्की. त्यामुळंच काल ज्यावेळेस पुण्याहून ओमराजे निंबाळकर गोवर्धनवाडीकडे निघाले, त्यानंतर काहीच वेळा एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना मतदारसंघात जा हा निरोप दिला होता. मतदारसंघाचा हा निरोप कशासाठी दिला होता तर ओमप्रकाश राजे निंबाळकर नेमकं काय भूमिका घेणार हे बघा आणि त्यांना तुम्ही आमच्याच पक्षात याचा आग्रह करा असंच त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळं तानाजीराव सावंत सहज भूमवाशी चक्कर मारत थेट गोवर्धनवाडी नजीक असलेल्या भैरवनाथ शुगरच्या सध्या चालवत असलेल्या प्रेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात इकडं ओमराजे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, तर तानाजी सावंत कारखान्यात बसून काय चालले याचा अंदाज घेत होते. आणि शेवटी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असा निर्णय घेतला. आता आपण यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असं जाहीर केलं. त्यावेळेस सर्वात जास्त आनंद तानाजी सावंत यांना झाला होता. डॉक्टर तानाजी सावंत यांनी जे ऑपरेशन टायगरमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता, ते यशस्वी झालं आहे. आणि त्यामुळं डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे असंच म्हणावं लागतं. समर्थक तर आनंदी असणार हे नक्कीच, परंतु ज्यांना कोणाला पूर्वीपासूनच
किंवा आत्ताच्या निर्णयानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर नाराजी असेल, त्यांच्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर 8-10 दिवसापूर्वीच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात दाखल झालेले आहे. कालचा कार्यकर्ते बोलावणे, त्यांच्याशी चर्चा करणे हे एक नाटक होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं चुकीचं असेल असं आपल्याला म्हणता येणार. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे. मात्र कालच्या निर्णयामुळं त्यांच्या प्रतिमेला थोडा का होईना तडा गेलेला आहे, हे तेवढंच खरं. आता जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकात थोडीफार घट झालेली आहे, हे वास्तव आहे. आणि आता पुढं झालेली घट आणखी त्याच्यात काही अधिकचं करायचं का असेल तर ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी यापुढं पूर्वीपेक्षा थोडा वेगानं संपूर्ण मतदारसंघात फिरावं लागणार आहे. ते फिरले तर 2029ची निवडणूक पण त्यांना अवघड जाणार नाही असं माझं मत आहे. ओमराजेंनी पक्ष सोडायला हवा होता की नाही याबाबत मतांतरे असू शकतात, परंतु एकदा ओमप्रकाश राजे यांनीच मनोमनी आपल्याला पक्षाचा त्याग करायचा आहे आणि एकनाथ शिंदेबरोबर जायचं आहे असा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या निर्णयाला कुणीही रोखू शकत नव्हतं. ही वास्तव नाकारता आहे. त्यामुळं जो घेतला आहे निर्णय तो चांगला आहे की वाईट यावर चर्चा होतच राहतील, परंतु ओमराजेंनी मात्र आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे दाखवण्याची आता इथून पुढं गरज आहे. आणि मतदारसंघातील मतदारही तुम्ही जे कारण सांगून गेला आहात ते कारण खरंच पूर्ण करत आहोत का नाही हे पाहणार आहे. त्यामुळं ओमराजेंना यापुढची वाटचाल थोडी कठीण जाईल, परंतु त्यांच्या एकूण स्वभावानुसार ते यातून मार्ग काढतील एवढं निश्चित. ओमराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पत्रकारांनी ज्यावेळी डॉक्टर तानाजी सावंत यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेस ओमराजेचा स्वभाव मला माहीत आहे. ओमराजेला मी माझ्या मुलासारखं मानतो. त्यामुळंच मी ओमराजेंना शिवसेना गटाकडून आमच्या पक्षात आणण्याचं जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पूर्णपणे केली आहे. ओमराजेच्या यांचं जे विकासाचं विजन आहे ते विजन पूर्ण करण्यासाठी मी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, स्वतः मी मुख्यमंत्री केंद्रात प्रयत्न करू आणि त्यांचं विकासाचं विजन पूर्ण करू असं तानाजी सावंत यांनी सांगितलं. कालच्या गोर्धनवाडी येथील मेळाव्यात प्रचंड अशी ओमराजे समर्थकांची गर्दी होती आणि विशेष या गर्दीच्या हाती जी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची बॅनर होती त्या बॅनरवर ना मशाल होती ना धनुष्यबाण. म्हणजे याचा अर्थ त्यांनी दोन्ही बाजूला आपण आत्ता ह्या घडीला नाही असंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र आता त्यांनी जसा प्रवेश घेणार असल्याचं जाहीर केलं त्यांची बॅनर्स जिल्हाभर झळकू लागलेली आहे. त्यांच्या शिवसेना पक्षात प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणाचं चित्रही पाडले त्यावर आपण
काही दिवसातच चर्चा केली. गेल्या 3-4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उकाडा जाणवतो. त्यामुळं पाऊस निश्चित येणार हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची गरज नव्हती. आणि कालपासून मुंबई, पनवेल, ठाणे, भिवंडी, पालघर, पुणे आणि तेवढंच काय तर सोलापूर जिल्ह्यातली मोहोळ परिसरात पण जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेतून बाहेर पडायच्या ह्याच्यात आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरा आनंद दिसू लागल्याचं चित्र पाहायला मिळते. पाऊस आता अनेक हवामान अभ्यासकांनी 1-2 दिवसात सर्व महाराष्ट्रात मुसळधार असा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांचा अंदाज खरा ठरला. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.